महानगरपालिकेच्या निवडणुकीत अजितदादा राष्ट्रवादीने आमच्यासोबत येऊन निवडणूक लढवली होती। निकालानंतर दोन्हींचे 39 संख्याबळ झाल्यानंतर त्यांनी त्यांची भूमिका बदलून भाजपला पाठिंबा दिला। आता अजितदादा राष्ट्रवादीत जर पैसे देऊन पदे वाटप होत असल्याचा आरोप असेल तर त्यांनी भाजपला पैसे देऊन पाठिंबा दिला का, अशी आम्हाला शंका असल्याची टीका खासदार विशाल पाटील यांनी केली आहे। आम्ही जैन व गुजरातील समाजाला प्रतिनिधित्व देऊ शकलो नाही, त्यामुळे स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडणुकीत दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींना बोलावून चर्चा केली आणि काँग्रेसकडून जैन समाजाचे सागर बिरनाळे आणि गुजराती समाजाचे अमित शहा यांना संधी दिली असल्याची प्रतिक्रिया खासदार विशाल पाटील यांनी दिली आहे। काँग्रेसमध्ये सध्या स्वीकृत नगरसेवक पदावरून नाराजी पसरली आहे। याबाबत विशाल पाटील यांनी आपली भूमिका पत्रकारांशी मांडली आहे। ते म्हणाले, महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवली होती, अनेक जागांवर तडजोड करावी लागली होती। जैन समाजाच्या आरती रवींद्र वळवडे यांना उमेदवारी देऊ शकलो नाही, त्यामुळे जैन समाजाची नाराजी दिसून आली। कुपवाडमध्ये 12 जागा होत्या, त्या ठिकाणी मोठं अपयश आलं। भाजपने तिथे 2 जैन उमेदवार दिले होते। जैन समाजाने काँग्रेसवर उघड नाराजी व्यक्त केली, त्यामुळे जैन समाजाला न्याय देण्याच्या उद्देशाने दादा घराणे आणि काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या सागर बिरनाळे यांना संधी दिली असल्याचं त्यांनी सांगितले। हे बघा, मी पेपर वाचून, आपले वर्तमानपत्र वाचूनच ही बातमी घेतली। मला प्रत्यक्षही माहित नाही, कारण मी अधिवेशनात असतो, तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे। अशोक मासाळे आणि स्नेहल सावंत हे दोन्हीही समाजात असलेले कार्यकर्ते आहेत आणि स्नेहल सावंत ह्या पूर्वी नगरसेविका होत्या, त्यांनी त्या वॉर्डात त्या निवडूनही आल्या होत्या। त्यांनी समाज कल्याण सभापती म्हणून काम केलेलं आहे। थोडक्यात मतात त्यांचा पराभव झाला आहे। आम्ही आमच्या आघाडीतूनच त्यांना पाठिंबा त्यावेळी दिला होता, त्यामुळे त्यांच्याबद्दल काय नेगेटिव्ह बोलायचं कारण नाही। अशोक मासाळे सुद्धा हे सामाजिक कार्यकर्ते आहेत, मागासवर्गीय समाजाचे बिलॉंग करतात आणि राष्ट्रवादीने जर निर्णय घेतला असेल की मागासवर्गीय समाजाला आपल्याकडनं चांगलं प्रतिनिधित्व मिळालं नाही आणि त्यामुळे त्या समाजाला आपण या ठिकाणी संधी दिली असेल, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। आता व्यवहार झाला नाही झाला ह्याच्यावर बोलण्यासाठी मी क्वालिफाईड नाही, का त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। पण कार्यकर्त्यांनी समजून घ्यावं की काहीतरी विचार करून निर्णय घेतला असेल, त्यात त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी काहीतरी वेगळं सांगत असतील तर तो त्यांनी लवकर मिटून विषय संपवावा। अर्थात आमच्याबरोबर आघाडी करून ते निवडणूक लढले होते आणि निवडणुकीनंतर 39 संख्या झालेली असताना आमच्याबरोबर राहणं गरजेचं होतं आणि जर असं खरोखरच कोणतरी पैसे घेऊन नगरसेवक पद वाटत असेल तर पैसे घेऊनच भाजपला पाठिंबा दिला का? ज्या लोकांनी तुम्हाला भाजपी विरोधात मतदान केलं त्या लोकांचा विश्वासघात पैसे घेऊन केला का, हाही प्रश्न मनात येतो। पण मी सांगितल्याप्रमाणे तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, त्याशी आमचं देणं घेणं नाही आहे। आम्ही या ठिकाणी 2 सदस्य देत असताना आम्ही काही काळासाठी प्रत्येक सदस्य द्यायचा निर्णय घेतलेला आहे, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना या ठिकाणी संधी देता येईल। निवडणुकीच्या काळात आम्हाला आघाडी करावी लागली म्हणून बऱ्याच ठिकाणी आम्हाला उमेदवार उभे करता आले नाही। आम्ही फक्त 32 उमेदवार उभे केले 78 पैकी, आणि त्यामुळे अशा प्रभागात जिथं आम्हाला उमेदवार उभे करता आले नाही अशा प्रभागात न कॉप द्यायचे हे आमचा निर्णय झाला होता। आणि ज्या समाजाला आम्ही प्रतिनिधित्व देऊ शकलो नाही उमेदवारीच्या निमित्तानं, त्या समाजांना ह्या ठिकाणी प्रतिनिधित्व द्यायचं हा आमचा प्रथम प्रयत्न होता। आणि त्यामुळे 2 सदस्य जे त्या निवडून आलेल्या किंवा लढलेल्या प्रभागातले निवडून आलेल्या प्रभागातले नाही आहेत असे 2 सदस्य, आणि जातीय समीकरण गुजराती समाज हा पूर्वीपासून गुजराती समाजाचे नॉमिनेटेड आमदार सुद्धा वसंतदादांनी या सांगली जिल्ह्यातनं केलेले चारूबाई शाह, आणि त्यामुळे गुजराती समाज ह्या ठिकाणी मोठ्या संख्येनं आहे। त्यांना एखादी संधी आपण दिली पाहिजे, कारण निवडून येण्यासारखी त्यांची एवढी एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड लोकसंख्या नाही आहे। आणि म्हणून नॉमिनेटमध्ये ह्या संधी देऊन तुम्हालाही या शहराच्या त्यांचेही प्रश्न आहेत। आम्ही काही ठिकाणी तेव्हा रतनची नगर ह्या परिसरात जेव्हा प्रचारला गेलेलो तर त्या लोकांची खंत होती की आम्ही इथं आमचा माणूस निवडून येऊ शकत नाही, आमचे प्रश्न कदाचित आमच्या समाजाचे वेगळे असतात। एखादा प्रयत्न असावा, त्यातनं अमित शहा यांना एक व्यापारी प्रतिनिधी, एक गुजराती समाजाचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। आणि जैन समाज हा सातत्याने वसंतदा घराबरोबर राहिलेला समाज आहे, मात्र ह्या निवडणुकीत आम्ही त्यांना उमेदवारी देऊ शकलो नाही। आणि खास करून कुपवाड भागात ज्या ठिकाणी भाजपचा सगळ्यात चांगला परफॉर्मन्स राहिला आणि आमचा कमी राहिला, त्या प्रभागात त्यांनी जैन समाजाचे 2 उमेदवार दिल्यामुळे त्या ठिकाणी 12 पैकी एकही उमेदवार आमचा काँग्रेस पक्षाचा कुपवाडला निवडून आला नाही। 2 राष्ट्रवादी आणि 10 भाजप असं त्या ठिकाणी झालेलं आहे। आणि त्यामुळे जैन समाज आमच्यापासून दूर जाऊ नये, त्यांना उमेदवारी आम्ही देऊ शकलो नाही। मागच्या वरोडेच्या निमित्तानं आमच्याकडे जैन समाज उमेदवार होते, निवडूनही आले होते, आणि म्हणून आम्ही जैन समाजाच्या प्रमुख लोकांना बोलून तुमच्यापैकी एक नाव द्या। आणि म्हणून बिरनाळे कुटुंब जे पूर्वीपासून आमच्या वसंतदा घराची काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ राहिलेलं आहे, त्या घराचा एक उमेदवार म्हणून व्यापारी पण समाजात इंडस्ट्रीजमध्ये काम करणारा पण आणि समाजाचा पण असा म्हणून आम्ही 2 उमेदवार दिलेले।